छोट्या गावात रवी नावाचा एक मुलगा राहत होता. त्याचे आई-वडील शेतकरी होते. घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. पण रवीच्या मनात एक मोठे स्वप्न होते. त्याला डॉक्टर होऊन गावातील गरीब लोकांना मदत करायची होती. त्याला वाटायचे की शिक्षण हे त्याच्या जीवनातील एकमेव मार्ग आहे, ज्यानं तो आपल्या कुटुंबाला आणि गावाला उज्ज्वल भविष्य देऊ शकेल. रवी रोज सकाळी उठून शाळेत जायचा. शाळा संपली की शेतात आई-वडिलांना मदत करायचा. रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचा. त्याच्या डोळ्यात एक चमक होती, जी कधीही मावळत नव्हती. त्याचे मित्र त्याला म्हणायचे, "रवी, तू इतका अभ्यास का करतोस? आपण गरीब आहोत. स्वप्न पाहून काय उपयोग?" पण रवी उत्तर द्यायचा, "स्वप्न पाहणे हे गरीब श्रीमंताचे नसते, ते मनाचे असते. मी माझ्या स्वप्नांना उभारी देईन." एक दिवस रवीच्या जीवनात मोठं संकट आलं. त्याचे वडील आजारी पडले. डॉक्टर म्हणाले, ऑपरेशन करावे लागेल, पैसे लागतील. घरात पैसे नव्हते. रवीनं शाळा सोडून काम करायला सुरुवात केली. सकाळी दूध वाटप, दुपारी शेतात मजुरी आणि संध्याकाळी छोट्या दुकानात मदत. अभ्यासासाठी वेळच उरला नाही. रवीच्या मनात विचार येऊ लागले, माझे स्वप्न कधी पूर्ण होईल? मी डॉक्टर होऊ शकणार नाही का? पण रवी हार मानणारा नव्हता. रात्री जेव्हा सर्व झोपलेले असायचे, तेव्हा तो एका छोट्या दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करायचा. त्याच्या आईनं पाहिले आणि म्हणाली, "बाळा, तू इतका त्रास का घेतोस? आराम कर." रवी म्हणाला, "आई, हा त्रास नाही, ही माझ्या स्वप्नासाठीची मेहनत आहे. मी हार मानणार नाही." काही महिन्यांनी रवीच्या शाळेत एक स्पर्धा झाली, शिष्यवृत्तीची परीक्षा. रवीनं भाग घेतला. अभ्यास कमी झाला असला तरी त्याची जिद्द कमी नव्हती. परीक्षा झाली. निकाल लागला. रवी प्रथम आला. त्याला शिष्यवृत्ती मिळाली. आता त्याचं शिक्षण मोफत होणार होते. पण अजून आव्हानं संपली नव्हती. कॉलेजमध्ये जाण्यासाठी शहरात जावे लागणार होते. पैसे कसे उभे करायचे? रवीने ठरवले, मी पार्ट टाइम काम करेन. शहरात गेला. दिवसा कॉलेज, रात्री हॉटेलमध्ये काम. अभ्यासासाठी वेळ काढणे कठीण होते. अनेकदा थकून तो झोपायचा. मित्र त्याला हसायचे, "रवी, तू इतका संघर्ष का करतोस? सोड ना हे स्वप्न." पण रवी म्हणायचा, संघर्ष हे यशाचे पहिले पाऊल आहे. मी थांबणार नाही. वर्ष सरली. रवीने MBBS पूर्ण केले. तो डॉक्टर झाला. गावात परत आला. त्याने एक छोटं क्लिनिक उघडलं. गरीब रुग्णांना मोफत उपचार देऊ लागला. त्याचे वडील बरे झाले. गावातील लोक त्याला देवासारखे मानू लागले. एक दिवस त्याच्या जुन्या मित्राने विचारले, "रवी, तू हे कसे केलेस?" रवी हसला आणि म्हणाला, "मी फक्त माझ्या स्वप्नांना विश्वास दिला, मेहनत केली, हार मानली नाही." प्रत्येक अपयश हे यशाकडे जाणारा मार्ग असतो. रवीची कहाणी आजही गावात सांगितली जाते. ती सांगते की जीवनात कितीही संकटे आली तरी जिद्द आणि मेहनत असली की स्वप्ने पूर्ण होतात. तुम्हीही तुमच्या स्वप्नांसाठी लढा. कधीही हार मानू नका, कारण तुमच्या मनातील चमक हीच तुमची शक्ती आहे.